सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा मार्ग मोकळा. DGCA कडून स्टार एअरला विमान सेवा सुरू करण्यास परवानगी. कबुतरांना खाद्य देण्यासाठी 3 संस्थांचे अर्ज. कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याची तयारी. संस्थांच्या अर्जावर BMCने मागवल्या हरकती आणि सूचना. जळगाव रोडवरील खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटी बस बंद पडली. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय. तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी. माणगाव इंदापूरच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार. पर्यायी उपाययोजना करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. वाशीमध्ये सुषमा कांबळे यांना उमेदची साथ. बेरोजगारीवर मात करत स्वतःचा उभारला उद्योग. पुणे महानगरपालिकेच्या 10,500 कंत्राटी कामगारांना अखेर दिलासा. दिवाळीपूर्वी 8.33% बोनस. आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय. कोल्हापुरातील 5 गावांसह ठिकपुर्ली फिडरचा वीज पुरवठा सुरळीत. महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं समन्वयानं काम. गडचिरोलीत पूरस्थिती नियंत्रणात. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. कोल्हापुरात पालिका अधिकाऱ्यांची पूरग्रस्त भागात रात्रभर गस्त. 52 नागरिक निवारा केंद्रात दाखल. पालिका आयुक्तांनी निवारा केंद्राची केली पाहणी. कोल्हापुरातील नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. पूरस्थिती पाहता नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन. पनवेल मतदारसंघामध्ये 11,600 नागरिकांचं 2 वेळा मतदान. माजी आमदार बाळाराम पाटील यांचा दावा. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पावसामुळे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने BTechची परीक्षा पुढे ढकलली. 21 ऑगस्टचा पेपर 4 सप्टेंबरला तर आजचा पेपर 8 सप्टेंबरला होणार. कोल्हापुरात 1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोहळ्याचं आयोजन. नागरिकांनी शासकीय तक्रारी स्वतः उपस्थित राहून सादर करण्याचं आवाहन. रोरो कार सेवा आरक्षणाची आज अंतिम मुदत. कोकण रेल्वेवरून देशातील पहिली रोरो कार 23 ऑगस्ट रोजी चालवण्यात येणार. परंतु 16 पेक्षा कमी वाहनं असल्यास सेवा रद्द होणार. नागपुरात खासगी बसेसवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई. 56 बसेसवर विविध कलमांतर्गत कारवाई. चालकांच्या मनमानीवर चाप बसावा म्हणून कारवाई. मुसळधार पावसात प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर परिवहन विभागाची कारवाई. ॲप आधारित टॅक्सी ऑपरेटर्सवर कारवाई. अधिक भाडे आकारल्याबद्दल 36 जण दोषी. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील पदभरतीला मंजुरी. 15,631 रिक्त पदं भरण्यास गृह विभागाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी सुधारित प्रभाग रचना मंत्रालयात सादर. मंत्रालयाच्या मंजुरीकडे सर्वांचं लक्ष. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप. मराठवाड्यात 2 दिवसात 2,502 कुणबी प्रमाणपत्राचं वितरण. नागपूर शालार्थ ID घोटाळा प्रकरणी एसआयटीला आता विशेष राज्याधिकार. पोलीस महानिरीक्षकांनी दिले राज्याधिकार. नागपूर पोलीस उपायुक्त नित्यानंद झा हे एसआयटी प्रमुख. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना. पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार. मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबवली जाणार. अटल सेतूवरील टोलमधून इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार सूट. महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण 11 नवीन MIDC विकसित करणार. उद्योग विभागाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरात 4 तर बीडमध्ये 6 MIDC प्रस्तावित. चंद्रपुरात पोभुर्णा येथे रानभाज्या महोत्सवाचं आयोजन. रानभाज्याचे औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. रानभाज्यांचे 40 स्टॉल लावून रानभाज्यांचं प्रात्यक्षिक.
पैठण येथील जायकवडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. पाहण्यासाठी धरण परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी. पर्यटकांमुळे व्यापाऱ्यांना लाभ. एपीआय प्रेमा पाटील यांची पदोन्नती. अंमली विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती. पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीच्या आरोप प्रकरणामध्ये त्या निर्दोष. मुंबईत सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड आणि सांताक्रूजमध्ये, तर मरीन ड्राईव्ह, विद्याविहार आणि मड भागात सर्वात शुद्ध पाणी. पालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालात माहिती समोर. मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी अटक. शेरसिंग राठोडला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. बनावट बिलं सादर करून 29 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. राज्यातील 2090 न्यायालयांना अतिरिक्त सुरक्षा पुरवून कायमस्वरूपी तोडगा काढावा. गृह विभागानं 9 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करा. औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. बेकरीचं हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी मुदतवाढीला उच्च न्यायालयाचा नकार. बेकरी मालकांना बेकरी हरित इंधनात रूपांतरित करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत. छत्रपती संभाजीनगरात परीक्षा केंद्रात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. दिवाणी सरन्यायाधीशांचे हर्सुल पोलिसांना आदेश. बागलांच्या शेतकरी व्यंगचित्रकाराने मातीचे साकारले चित्र. पोळ्यानिमित्ताने मातीचे चित्र साकार, तर सरकारला प्रश्न. यवतमाळमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक. डीजे, तमाशा, दारूमुक्त सण साजरे करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन. कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणूक रात्री 12 वाजता बंद होणार. पोलीस अधीक्षकांच्या गणेश मंडळाच्या बैठकीत सूचना. गडचिरोलीच्या बाजारात लाकडी नंदीबैल विक्रीसाठी दाखल. 1,500 पासून ते 25,000 रुपये किमतीचे नंदीबैल दाखल. नागपुरात तान्ह्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी पिवळी मारबत मिरवणूक निघणार. पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. सुरक्षेसाठी 3,000 पोलीस तैनात. आज पिठोरी अमावस्या आणि उद्या शनी अमावस्या. शनी शिंगणापूर मंदिरातील चौथरावरून शनिदेवाला तेलाभिषेक दर्शन. आज मध्यरात्रीपासून बंद. गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. आज बैलपोळा. बैलांचा सन्मान करण्यासाठी राज्यातील शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांची पूजा केली जाते. मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत गणेश मंडळांची आज बैठक. विसर्जन मिरवणुकीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक. सिल्लोडमध्ये गणेशोत्सवाची लगबग. गणेश मूर्तीच्या कामाला वेग. सिल्लोडमधील बाजारपेठा सजल्या. राज्यात 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचे आयोजन. पालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक उपलब्ध होणार. यंदाही मुंबईतील जीएसबी मंडळ सर्वात श्रीमंत गणपती स्थापन करणार. मंडळानं मंडपासाठी 474 कोटी 46 लाखांचा विक्रमी विमा कव्हर घेतला. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये गणपती मिरवणुकीत डीजेला बंदी. पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांच्या गणेश मंडळांना सूचना. गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर. प्रवाशांना अधिक वेळ उपलब्ध होणार मेट्रो. 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पहाटे 6 ते मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा राहणार सुरू. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या. प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय. रत्नागिरीत श्रावण महोत्सवात कोकणी लोककला, नृत्य आणि मंगळागौर स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये 24 ग्रुपचा सहभाग. नाशिकच्या बागलाणमध्ये अख्खं गाव बसलं आमरण उपोषणाला. हरणबारी, तळवाडे, भामेर या कालव्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आम्ही हुकुमशाही विरोधात लढण्याची ठाम भूमिका घेतली. संजय राऊत यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकांसाठी भाजपाचा मराठी मतांवर डोळा. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजप मराठी मतांची मोठ बांधणार. मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांना भाजप साथ घालणार. वोट चोरीवरून भाजपाचा काँग्रेसवर पलटवार. भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले
पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध पुरावे सादर करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या शहर कार्यालयाला देणार भेट. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पालिकेच्या कामांचा घेतला आढावा. गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आलाय. लोकलच्या संख्येत वाढ करणार आता अजित पवार यांची माहिती. कार्यकर्ता अजित पवारांना लव्ह यू म्हणाला, त्यावर अजित पवारांचं आय लव्ह यू टू म्हणून प्रत्युत्तर. वर्ध्यात नेते कोठारी यांच्या घरासमोरील प्रकार. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन न पाळल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी. कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकारला सद्बुद्धी सुचो. माकपचे सचिव अजित नवले यांचं वक्तव्य. मंत्री नितेश राणेंची कणकवलीच्या बाजारपेठेत मटका सेंटरवर धाड. जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही. नितेश राणेंनी पोलिसांना खडसावलं. 11 जण ताब्यात. 3 लाखांची रोकड जप्त. अमित शहा यांनी महाराष्ट्र, आसाम, दिल्लीतील त्यांच्या सरकारात असलेल्या गुन्हेगारांचे राजीनामे घ्यावे. मगच इतरांना नैतिकता शिकवावी. सामनातून अमित शहांवर खोचक टीका. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली. 43 फूट इंच इतकी पातळी. महापुराचे संकट तूर्त टळले. कृष्णा काठाला दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट. पाण्याखाली गेलेले मार्ग खुले होण्यास सुरुवात. अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सर्व बंधारे पाण्याखाली. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग.